तुम्ही ज्या स्कूल किंवा कॉलेजमध्ये शिकता ते ₹1 इन्कम टॅक्स भरत नाही. तर ते कसं समजून घ्या. जनरली हे स्कूल्स अँड कॉलेजेस जे असतात ते कुठल्या ना कुठल्या ट्रस्ट अंतर्गत चालू असतात. हे जे ट्रस्ट आहेत हे ट्रस्ट इन्कम टॅक्स ऍक्टच्या सेक्शन 12A नुसार रजिस्टर्ड असतात. त्यामुळे होतं काय, या सेक्शन 12A मध्ये रजिस्टर्ड असलेल्या संस्थांना, रजिस्टर्ड असलेल्या ट्रस्टला सेक्शन 11चं एक्झम्पशन भेटतं. आता हे सेक्शन 11चं एक्झम्पशन आपण समजून घेऊ. सेक्शन 11 काय सांगतं, सपोज एखादी ट्रस्ट जी आहे तिने जर ₹100 कमावले तर त्या ₹100 ₹15 म्हणजे 15% एक स्टँडर्ड डिडक्शन म्हणून वजा केले जातं. तो उरले ₹85. आता या ₹85 जे स्कूल्स अँड कॉलेज रन होण्याकरता जो पण खर्च होतोय तो वजा होतो. आणि त्यासोबतच जर समजा स्कूल आणि कॉलेजने एखादी बिल्डिंग बांधली, एखादी जागा विकत घेतली तर त्याचंही डिडक्शन भेटतं. सो आता तुम्ही म्हणाल सर खर्च केलंय तर मग डिडक्शन भेटलंय, योग्य झालंय. नाही, हाच सगळ्यात मोठा फरक आहे एका ट्रस्टमध्ये आणि नॉर्मल तुमच्या माझ्यासारख्या व्यक्तींमध्ये. जर तुम्ही ₹100 कमवले आणि तुम्ही जर समजा तो बिझनेस रन करण्याकरता जो खर्च केला त्याचंच फक्त काय भेटतं तुम्हाला, डिडक्शन भेटतं. तुम्ही जर बिल्डिंग बांधली, गाडी घेतली तर त्याचं डिडक्शन तुम्हाला भेटत नाही, पण ते भेटतं स्कूल्स अँड कॉलेजेसला. स्कूल्स, कॉलेजेस, गाडी घेतली, बस घेतली, बिल्डिंग बांधली, त्याचं सगळ्यांचं डिडक्शन भेटतं. सो जे डेव्हलपमेंट जे होतं हे त्या सेक्शन 12A च्या वरदानामुळे होतं.